नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी मधलं गणित, भूमितीतील मूलभूत संबोध। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला टॉपिक असणार आहे, आपलं प्रकरण असणार आहे भूमितीतील मूलभूत संबोध। ते कशा प्रकारे आपण अभ्यासणार आहोत ते आपण पुढील प्रकारे बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आपण काय शिकणार आहोत, तर या पाठात आपण शिकणार आहोत की बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल आणि समांतर रेषा या संकल्पनाचा अभ्यास करणार आहोत। या पाठामध्ये आपण काय करणार आहोत, बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण, प्रतल आणि समांतर रेषा यांचं आपण स्पष्टीकरण करणार आहोत। मुलांना आपण बघू शकतो की इथे आहे आपल्याला येथे काही ठिपके आणि त्यासोबत लिहिलेले अंक दिसत आहेत। तर तुम्ही मुलांना इथे बघू शकता काय आहेत, तर इथे तुम्हाला खूप सारे असे टिपके दिसतात आणि त्या टिपक्या समोरच तुम्हाला काही नंबर्स दिसतात, काही अंक दिसत आहेत। तर त्या नंबरच्या द्वारे किंवा त्या टिपक्यांच्या द्वारे आपण काय बरं बनवू शकतो हे आपण पुढील स्पष्टीकरणाच्या आधारे बघू शकतो। तर मित्रांनो बघा, आपल्याला इथे काही ठिपके दिसत आहेत। तुम्ही बघत असणार की इथे काही ठिपके आहेत। तर बघा, चला तर मग हे ठिपके दिलेल्या अंकापासून पुढे पुढे जोडत जाऊन कोणते चित्र मिळते ते आपल्याला पाहायचे आहे। तर मुलांना बघा, आपण कुठल्या अंकापासून बिंदू जे आहेत, ठिपके जे आहेत ते जोडण्याचा प्रयत्न केला आहे। आपण 1 या नंबर पासून बिंदू जोडण्याचे प्रयत्न केले आहेत। आपण 1 2 3 4 या बिंदूंना आधी जोडलेलं आहे। त्यानंतर बघा, 4 पासून आपण 6 पर्यंत या बिंदूंना जोडून कुठली आकृती आपल्याला तयार मिळते ते आपण इथे बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आधी 1 पासून ते 3 पर्यंत बिंदू जोडलेले आहेत। त्यानंतर आपण 4 पासून ते 6 पर्यंत एक हे जे बिंदू आहेत लगातार जोडलेले आहेत। तर आपण बघू शकतो की आपल्याला कुठला शेप मिळत आहे। त्यानंतर बघा, आपण 15 पासून 18 पर्यंत एक रेषा काढलेली आहे आणि त्यानंतर 18 पासून 11 पर्यंत परत एक उभी रेषा आपण दिलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मुलांना कुठलं चित्र तुम्हाला बघायला मिळतं, तुम्ही सांगू शकणार का? तर बघा मुलांना, आपल्याला कुठलं चित्र इथे बघायला मिळतं, तर आपल्याला इथे एक होडी, एक नाव अशी आपल्याला इथे बघायला मिळत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं आहे की इथे आपल्याला काय दिसत आहे, एक सुंदर छान अशी रंगीबेरंगी होडीचे चित्र आपल्याला इथे बघायला मिळत आहे। बघा, आपण वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये भरू शकतो। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आता सांगा बरं, चित्राची सुरुवात तुम्ही कशी केली? तुम्हाला मी आधी सांगितलं होतं मुलांना की आपण चित्राची सुरुवात कुठून केली होती। तर हे जे काही आपल्याला टिपके दिलेले आहेत, काही नंबर्स, काही अंक त्या टिपक्यावरती आपण दिलेले आहेत। तर ते जे काही टिपके आहेत ते आपण 1 पासून सुरुवात केली होती। 1 2 3 4 इथपर्यंत आपण काय केलेत, ते टिपके जोडून घेतले, ते बिंदू जे आहेत ते आपण जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण 4 5 6 हे टिपके जे आहेत, जे एका रेषेत आहे, एका रांगेत आहे, ते आपण जोडलेले आहेत। त्यानंतर बघा मुलांना, आपण काय केलं आहे, परत 6 ते 7 8 9 हे जे टिपके आहे हे एका सरळ रेषेत आहेत, ते आपण इथे जोडलेले आपल्याला दिसून येत आहेत। त्यानंतर आपण काय केलंय की 9 10 आणि 11 हे टिपके आपण जोडले आहेत। त्यानंतर आपण एक रेषा काढली आहे। ते टिपके आपण कुठले जोडून आपल्याला ही रेषा मिळाली, तर 11 21 12 19 आणि 18 हे नंबर, हे पॉइंट किंवा बिंदू आपण जेव्हा जोडले तेव्हा आपल्याला काय मिळालं मुलांना, तर आपल्याला तिची रेषा मिळालेली आहे। आणि याद्वारे आपण काय केलेलं आहे, एक सुंदर अशी होडी आपण ह्या बिंदूच्या आधारे, या नंबरच्या आधारे आपण तयार केलेली आहे। तुम्ही बघू शकता, इथे काही आपल्याला डॉट दिलेले आहे, काही बिंदू दिलेले आहेत आणि त्या बिंदूशी रिलेटेड किंवा त्या बिंदू समोर आपल्याला काही अंक दिले आहेत आणि त्या अंकाद्वारे आपण काय करू शकलो, एक सुंदर अशी छान अशी होडी बनवू शकलो आहे। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखी काय करू शकतो की हे जे काही बिंदू आहेत किंवा काही नंबर्स आहेत, आपण फक्त होडीच नाही तर या बिंदूद्वारे, तुम्ही बघत असणार की जेव्हा काही सण वगैरे असतात तेव्हा आपण काय करतो, बिंदू काढत असतो, टिपके काढत असतो आणि त्या टिपक्याद्वारे आपण काय करत असतो, सुंदर अशी एक छान अशी रांगोळी काढत असतो।
तर आपण ह्याला ह्या बिंदूपासून आणखी वेगवेगळे आकार देऊ शकतो, वेगवेगळे ह्याला नंबर्स देऊ शकतो आणि त्यापासून वेगवेगळे शेप आपण ह्या टिपक्यांना देऊ शकतो. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे काय सांगितलंय की चित्रात तुम्हाला आणखी कोणकोणते आकार दिसते सांगा बरं मुलांनो, की आपल्याला या चित्रामध्ये आणखी काय काय बरं दिसेल. तर बघा मुलांनो, हे इथे जे काही टिपके वगैरे दिलेले आहेत किंवा नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सद्वारे आपण काय करू शकतो, तर आपण इथे काय करू शकतो, एक चौकोन आपण इथे तयार करू शकतो. म्हणजेच आपल्याला जे काही इथे बिंदू दिलेले आहे त्या बिंदूद्वारे आपण वेगवेगळे शेप, वेगवेगळे आकार आपल्याला इथे बिंदूद्वारे किंवा त्या बिंदू शेजारी जे काही नंबर दिलेले आहे त्या नंबरद्वारे आपण काय करू शकतो, इथे रेषा काढू शकतो. बघा, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू आपण जर जोडला तर आपल्याला एक रेषा अशी मिळते. त्यानंतर हाही आपण बिंदू जोडून घेऊया, आपल्याला दुसरी रेषा पण मिळाली. तर मुलांनो, आपल्याला ह्या बिंदूपासून ह्या नंबरपासून वेगवेगळे शेप देता येतात, वेगवेगळे आकार आपल्याला देता येतात आणि आपण चांगल्या प्रकारे काय करू शकतो, ह्या बिंदूपासून वेगवेगळे आपण आकार काढू शकतो. मुलांनो बघा, ह्या चित्रामध्ये आपला ह्या ओढीला आपण वेगवेगळे कलर देऊन अगदी कलरफुल असं आपण हे करू शकतो. नंतर बघा, चित्र पूर्ण करण्यासाठी कशाची मदत झाली आपल्याला, चित्र पूर्ण करण्यासाठी मुलांना कशाची मदत झाली, तर आपल्याला चित्र पूर्ण करण्यासाठी ह्या बिंदूंची आणि ह्या नंबरची मदत झालेली आहे. त्यानंतर आहे की थोडं समजून घेऊया मुलांना, आपण थोडंसं समजून घेणार आहोत. तर बघा, बिंदू लहानशा टिपक्याने दर्शविला जातो. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की जो बिंदू असतो तो आपल्याला लहानशा टिपक्याने दर्शवला जातो. बघू, आपण इथे सुरुवात करूया. एक टिपका देऊन आपण सुरुवात करणार आहोत. बघा, बिंदू हा कशाने आपण दर्शवला आहे, तर बिंदू आपण हा एका लहानशा पेनाने किंवा पेन्सिलने आपल्याला दर्शवता येतो. पण एवढा मोठा बिंदू काढून आपल्याला चालणार नाही. एक टिपका म्हणजेच काय झाला, एक आपला बिंदू आपल्याला मिळाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे काय दिसत आहे, एक टिपका दिसत आहे, एक बिंदू दिसत आहे. तर त्या बिंदूला लांबी, रुंदी, जाडी, उंची नसते आणि म्हणून त्याचे आपण मापन करू शकत नाही. मुलांना तुम्हाला माहित आहे की हा फक्त काय आहे, एक बिंदू आहे आणि या बिंदूचे आपण काय नाही करू शकत, तर आपण ह्या बिंदूला लांबी, या बिंदूच्या आपण लांबी नाही करू शकत, रुंदी नाही मोजू शकत किंवा तिची जाडी किती आहे म्हणजेच उंची किती आहे हे आपल्याला मोजता येणार नाही. म्हणून त्याच्या आपण काय नाही करू शकत, बिंदूचं आपण मोजमाप करू शकत नाही. बिंदू विशिष्ट स्थान दर्शवतो. हे जे विशिष्ट स्थान आहे ते आपल्याला हा बिंदू दाखवत असतो. त्यानंतर पुढे आहे मुलांनो, कोणत्याही आकृतीची सुरुवात ही बिंदूनेच होते. जसं की आपल्याला जर काढायचं असले एखादी आकृती, तर आपण काय करूया, सगळ्यात आधी आपण काय करतो, एक बिंदू काढतो. त्या बिंदूवरती आपण काय ठेवतो, एक स्केल ठेवतो. स्केल ठेवल्यानंतर आपण काय करतो, तिकडनं आपण सुरुवात करतो. ती जी काटकोन आहे, विशाल कोन आहे किंवा कुठलाही कोन असेल, आपण एखाद्या बिंदूच्या सहाय्याने काय करतो, तो कोन काढत असतो. तर हा आपण काढलाय एक कोन, पण याची सुरुवात आपण कशाने केली, एका बिंदूपासून आपण ह्या कोनाची सुरुवात केलेली आहे. तर पुढे बघा, आपल्याला असे दिसून येईल की एका बिंदूद्वारे आपण काय केलं आहे, कोणत्याही आकृतीची सुरुवात आपण इथे केलेली आहे. बिंदूला नाव देता येते. जसं बघा, रेषांना आपल्याला नाव देता येते, तसंच आपल्याला कशाला नाव देता येतं, बिंदूला सुद्धा आपल्याला नाव देता येते. म्हणून या बिंदूलाही आपण नाव दिलेलं आहे ए असे ह्या बिंदूला आपण नाव दिलेलं आहे. त्यानंतर बिंदूचे नाव लिहिताना अक्षरांचा वापर करतात. हो, आपल्याला कुठलंही अक्षर वापरून या बिंदूला नाव देता येतं. जसं आपण मराठीमध्येही वापरू शकतो, इंग्लिशमध्येही वापरू शकतो. जसं ए हा बिंदू दिलेला आहे, आपण अ हा बिंदू असंही याला नाव देऊ शकतो. तर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आहे उदाहरणार्थ बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी. इथे तुम्हाला दिसत असतील की 3 बिंदू आहेत आणि या तिन्ही बिंदूंना नाव दिलेलं आहे बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी.
असे ह्या क्रमवाईज जे आहेत एका रांगेत एका सरळ रेषेत जे काही बिंदू दिलेले आहेत त्या बिंदूंना आपण नाव दिलेलं आहे ए, बी आणि सी. तर पुढे बघा मित्रांनो, याला नाव दिलेलं आहे आपण. नंतर आपण काय करू शकतो बघा, हा आहे पेन आणि ही आहे पेन्सिल. तर आपल्याला काय करायचं आहे, एक बिंदू आपण इथे काढायचा आहे. तर आपण पेनाच्या सहाय्याने पण काढू शकतो किंवा आपण पेन्सिलच्या सहाय्यानेही काय करू शकतो, एक बिंदू आपण इथे घेऊ शकतो. तसंच बघा, आपण इथे एक बिंदू घेऊन बघूया. आता आपण हा रेड कलरने, लाल कलरने इथे एक बिंदू ठेवूया. आपण तो पेन्सिलने घेऊ शकतो आणि पेनाने सुद्धा घेऊ शकतो. हे जे स्पष्टीकरण आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने चित्राद्वारे हे आपल्याला काय करता येईल, बघता येईल. पुढच्या चित्रामध्ये आपण बघू शकतो की पेन आणि पेन्सिलने बघा कशा आपल्याला काय देता आले, 2 डॉट किंवा बिंदू किंवा ठिपके आपल्याला इथे देण्यात आलेले आहे. बघा, पेन किंवा टोकदार पेन्सिलने बिंदू किंवा लहानसा ठिपका कागदावर आपल्याला काय करता येतो, काढता येतो. कशाच्या आधारे काढता येतो, तर पेन किंवा टोकदार पेन्सिल या दोघांच्या आधारे आपल्याला काय करता येतो, एका कोऱ्या कागदावरती एक ठिपका म्हणजेच बिंदू आपल्याला काढता येतो. इथे आपल्याला काय दिलेले आहे, असंख्य असे बिंदू दिलेले आहेत, खूप सारे आपल्याला इथे ठिपके दिलेले आहेत आणि त्या ठिपक्यांना आपण काय केलेलं आहे, जॉईंट केलं आहे, जोडलेलं आहे. तर बघा, रांगोळीचे ठिपके, वरील चित्रात दर्शविलेले ठिपके, रात्री आकाशात दिसणाऱ्या चांदण्या ही बिंदूची प्रतीके आहेत. बघा, रांगोळीचे ठिपके आपल्याला जेव्हा घरामध्ये आपला उत्सव असतो किंवा चांगला एखादा कार्यक्रम वगैरे आपण करणार असू तर आपण काय करतो, अशा प्रकारे काय काढत असतो, चित्र काढत असतो किंवा आपण असे ठिपके जे आहे ते काढत असतो रांगोळीचे. आणि ठिपके काढल्यानंतर आपण त्या ठिपक्यापासून काय बनवू शकतो, तर बघा, आपण त्या ठिपक्यांना जोडून एक सुंदर अशी रांगोळी आपण तयार करू शकतो. रांगोळीचे ठिपके वरील चित्रात दर्शविलेले आहेत हे आपण बघू शकतो. रात्री आकाशामध्ये जर मुलांना तुम्ही बघणार तर आपल्याला वेगवेगळे असे तारे दिसतात. निळ्या निळ्या आकाशामध्ये आपल्याला पांढरे पांढरे काय दिसतात, तारे आपल्याला दिसतात. दिसणाऱ्या चांदण्या बिंदूची प्रतीके आहेत. वरती आकाशामध्ये आपण काय बघू शकतो, वेगवेगळे असे सुंदर असे पांढऱ्या रंगामध्ये आपण चांदण्या बघतो आणि त्या ज्या चांदण्या आहेत त्या बिंदू स्वरूपात आपल्याला दिसत असतात. पुढे बघा, रांगोळीचे ठिपके, वरील चित्रात दर्शवलेले ठिपके, रात्री आकाशात दिसणाऱ्या चांदण्या ही बिंदूचे प्रतीके आहेत. बिंदूचे प्रतीके कोणती हे जर आपल्याला विचारलं मुलांना तर आपण काय सांगू शकतो की रांगोळीचे ठिपके. रांगोळी तयार करताना आपण असे ऑब्विसली काय करणार आहोत, ठिपके आपण असे काढणार आहोतच. नंतर वरील चित्रात दर्शवलेले ठिपके. आता हे जे काही चित्र आहे याआधी आपण हे बघितलेलं होतं. या चित्रामध्ये काय दिलेलं आहे, चित्र काढण्याआधी आपल्याला काय दिलं होतं, ठिपके दिले होते. त्यानंतर रात्री आकाशात दिसणाऱ्या चांदण्या, रात्री निळ्या निळ्या आकाशात आपल्याला काय दिसतं, अगदी पांढऱ्या शुभ्र अशा काय दिसतात, चांदण्या दिसतात. ही बिंदूची प्रतीके आहेत. हे सगळे काय आहे जे आपण उदाहरणं बघितले, जसे रांगोळीचे ठिपके, ह्या चित्रातील ठिपके आणि रात्री आकाशातील चांदण्या, यामध्ये पांढरे शुभ्र जे काही चांदण्या आहेत ते सगळे कशाचे प्रतीके आहेत, तर ते सगळे बिंदूचे प्रतीके आहेत. तर मुलांना आपण पुढे बघू शकतो, ह्या काय तुम्हाला दिसतील, रात्री आकाशामध्ये तुम्हाला ह्या पांढऱ्या शुभ्र अशा चांदण्या दिसतील. यालाच आपण काय म्हणू शकतो, बिंदू असे म्हणू शकतो. रांगोळीचे ठिपके, वरील चित्रात दर्शविलेले ठिपके, रात्री आकाशात दिसणाऱ्या चांदण्या ही बिंदूची प्रतीके आहेत. आपण मगाशीही बघितलं की रांगोळीचे ठिपके, आपण रांगोळी काढत असताना पांढरे शुभ्र रांगोळीने आपण काय करतो, आधी पांढरे शुभ्र असे ठिपके काढत असतो. त्यानंतर वरील चित्रामध्ये दर्शवलेले हे जे काही आहेत ते ठिपके आहेत. म्हणजेच हे एक आकाश आपल्याला दर्शवलं आहे आणि त्या आकाशामध्ये ज्या ह्या चांदण्या आहेत त्या पांढऱ्या शुभ्र आपल्याला दर्शवलेल्या आहेत. रात्री आकाशात दिसणाऱ्या चांदण्या ही बिंदूची प्रतीके आहेत. हे सगळे उदाहरणं आपण कशाचे बघत आहोत, तर हे सगळे उदाहरणं आपण बिंदूचे बघत आहोत. त्यानंतर बघा मुलांना, पुढे आहे, तर मुलांना आता आपण बघणार आहोत रेषाखंड व रेषा.
आता इथे आपल्याला ह्या कागदावरती आपण काय करायचं आहे, दोन बिंदू घ्यायचे आहेत. ए बिंदू आपण घेतला आणि बी बिंदू आपण घेतलेला आहे एका कोऱ्या अशा कागदावरती. कागदावर ए व बी हे दोन बिंदू घ्या. आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, एका कागदावरती ए आणि बी असे दोन बिंदू घेतलेले आहेत. ते पट्टीच्या सहाय्याने जोडा. आपण हे जे बिंदू आहेत दोन, ते कशाच्या सहाय्याने जोडवायचे आहेत, ते पट्टीच्या सहाय्याने आपल्याला जोडायचे आहेत. म्हणजे ए आणि बी हे दोन्ही बिंदू आपल्याला जोडायचे आहेत, पण कशाच्या सहाय्याने, पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ते जोडायचे आहेत. आपल्याला ए बी ही सरळ रेघ मिळते. जर आपण ही आपल्या हाताने जर दर्शवली तर कदाचित ती तिरची येऊ शकते. त्यामुळे आपण काय करायचं आहे, ए आणि बी ही जी रेषा आहे ती आपण पट्टीने काय करायची आहे, ए पासून बी ला आपण हे जे दोन ठिपके आहे, बिंदू आहेत ते जोडायचे आहेत. जोडल्यानंतर आपल्याला काय मिळेल मुलांना, तर सरळ रेघ मिळेल. आपल्याला तिरकस अशी रेघ न मिळता आपल्याला सरळ अशी रेघ मिळणार आहे. नंतर बघा आपण काय करू शकतो की कागदावरती आपण काय घेतले आहे, ए आणि बी असे दोन बिंदू आपण घेतलेले आहेत मुलांनो. आणि आपण हाताने ए आणि बी हे दोन बिंदू न जोडता आपण कशाचा वापर करत आहोत, तर ही स्केल जी आहे, ही जी मोजपट्टी आहे, त्या मोजपट्टीचा आपण काय करतोय, वापर करतोय. पण का बरं आपण वापर करतोय, कारण ही जी ए आणि बी जी रेषा आहे ती तिरछी येऊ नये म्हणून आपण कशाचा वापर करतोय, पट्टीचा वापर करतोय, ती सरळ रेषा यावी म्हणून. बघा आपल्याला इथे चित्रामध्ये दिसेल की आपण ही जी रेषा आहे जी अगदी सरळ आहे ती कशाच्या सहाय्याने आपण इथे नोंदवली आहे किंवा घेतलेली आहे किंवा काढली आहे, तर ही जी रेषा आहे ए आणि बी, ही रेषा आपण पट्टीच्या सहाय्याने अगदी सरळ अशी जोडलेली आहे. पुढे बघूया मित्रांनो. आता ही रेघ आपण ए च्या बाजूने किती वाढवू शकतो, बी च्या बाजूने किती वाढवू शकतो, आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे मुलांनो. की आता ही जी रेघ आहे ए आणि बी, ही रेषा आपण ए च्या बाजूने वाढवू शकतो का, बी च्या बाजूने वाढवू शकतो का, तर याचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण पुढील प्रमाणे बघू शकतो. हो, आपण ए च्या बाजूने सुद्धा काय करू शकतो, ही जी रेषा आहे ती वाढवू शकतो आणि बी च्या बाजूने सुद्धा काय करू शकतो, ही रेषा जी आहे ती आपण वाढवू शकतो. मग बघा ही रेघ जेवढा कागद आहे तेवढीच दोन्ही दिशांना वाढवता येईल की पुढेही वाढवता येईल. बघा आपल्याकडे कसं आहे, एक मर्यादित कागद आहे आणि त्या कागदामध्ये आपण किती बिंदू दर्शवले आहेत, दोन बिंदू, ए आणि बी हे दोन बिंदू आपण दर्शवलेले आहेत. आपल्याला ए च्या दिशेनेही जी रेषा आहे ती वाढवता येते आणि बी च्या दिशेनेही जी रेषा आहे ती वाढवता आपल्याला येते. पण त्यांनी सांगितले की मर्यादा आहे का, हो, जेवढा कागद आहे तेवढंच आपल्याला रेघ काढता येईल, त्याच्या पुढे आपल्याला रेघ तर काही काढता येणार नाही. नंतर पुढे बघा मुलांना, ही रेघ जेवढा कागद आहे तेवढीच दोन्ही दिशांना वाढवता येईल की पुढेही वाढवता येईल, तर ही रेघ दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येईल. अशा आकृतीला रेषा असे म्हणतात. म्हणजेच आपण ही जी रेघ आहे ती ए च्या बाजूनेही वाढवली आणि बी च्याही बाजूने वाढवली, तर या रेषेला आपण इथे मर्यादा घातलेली नाही म्हणून ही जी रेषा आहे ती कशी आहे, अमर्याद आहे. आपण रेषेला कितीही ए च्या दिशेने वाढवू शकतो आणि बी च्याही दिशेने आपण वाढवू शकतो. तर पुढे बघा मुलांना, गणितात रेषा म्हणजे सरळ रेषा. आपण बघितलं असेलच की गणितामध्ये रेषा म्हणजे काय असतं की रेषा म्हणजे एक सरळ रेषा असते जी हाताने आपल्याला काढता येणार नाही, तर ती आपण फक्त पट्टीच्या सहाय्यानेच आपण काय करू शकतो, सरळ रेषा काढू शकतो. त्यानंतर बघा, रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवता येते. बघा आपण इथे किती रेषा काढलेल्या आहे, आपण इथे एकच रेषा काढलेली आहे आणि त्या रेषेला आपण नाव काय दिलेलं आहे, तर त्या रेषेला आपण नाव दिलेलं आहे ए आणि बी आणि बाणाच्या स्वरूपात ही रेषा आपण इथे दर्शवलेली आहे. तर पुढे आपण बघू शकतो मुलांना, इथे आहे की ह्या रेषेला आपण नाव दिलेलं आहे एल. त्यानंतर आपण काढलेली रेघ ही ए पासून बी पर्यंतच होती व ती रेषेचा खंड, तुकडा असल्यामुळे तिला रेषाखंड म्हणतात. म्हणजेच आपण जी रेषा आहे ती ए आणि बी
इथपर्यंतच आपण कशाने काढली होती, पट्टीने काढलेली होती, म्हणजे ती मर्यादित होती. पण आपण तिचे स्वरूप ए कडनं पण वाढवलं आणि बी कडनंही वाढवलं, म्हणजे ती कशी झाली, अमर्याद अशा स्वरूपाची रेषा झाली आहे. तिलाच आपण काय म्हणू, रेषाखंड असे म्हणू. त्यानंतर बघा मुलांनो, रेषाखंडाला त्यांच्या मर्यादा दाखविणारे दोन बिंदू असतात, त्यांना अंत्यबिंदू असे म्हणतात. म्हणजेच हा काय आहे, रेषाखंड आहे. आणि या रेषाखंडामध्ये दाखवणारे जे दोन बिंदू असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, ए आणि बी लाच आपण काय म्हणू, अंत्यबिंदू म्हणू. म्हणजेच रेषा आपल्याला ए आणि बी एवढीच काढायची आहे, याच्या पुढे आपण काढायची नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणू, अंत्यबिंदू असे म्हणू. कारण रेषा जिथपर्यंत आपल्याला नाव दिलेलं आहे तिथपर्यंतच आपण काय करू शकतो, काढू शकतो. त्यानंतर आहे रेषाखंड ए बी हा रेख ए बी किंवा बी ए असा लिहितात. आपण याला उलटही वाचू शकतो की बी ए ही एक रेषा आहे. आपण याला सरळही वाचू शकतो की ए बी हे काय आहे, एक रेषाखंड आहे. आपल्याला ए बी ही नाव लिहिता येतं आणि बी ए असंही रेषाखंडाचं नाव लिहिता येईल. आता बघा, सगळ्यांच्या घरात काय असेल, एक बल्ब तर असेलच. तुम्ही त्या बल्बाचे ऑब्झर्वेशन केलेलं आहे का, त्या बल्बाचं तुम्ही कधी निरीक्षण केलेलं आहे का? जर तुम्ही त्या बल्बाचं निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला काय दिसेल, त्याच्यातनं किरणे येताना तुम्हाला दिसत असतील. बघा, म्हणजेच त्यातून निघणारे किरण सर्व दिशांना पुढे जात राहतात. त्या बल्बातून जे काही किरण येतात ते पुढे पुढे जात राहतात. म्हणून आपलं जे घर आहे ते आपल्याला कसं दिसतं, प्रकाशमान असं दिसतं. हे बघा, तुम्हाला दिसत असेल की किरणे कसे जात आहे, सगळीकडे लंबरूप पडत आहेत. चारी दिशांना हे किरणं आपल्याला जाताना दिसत आहेत. त्यानंतर म्हणजेच ते एका विशिष्ट बिंदूपासून निघून एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतात. म्हणजे हा एक बिंदू आहे आणि त्याच बिंदूपासून किरणं काय होत आहेत की पुढे पुढे जात आहेत आणि घरभर ते जे बिंदू आहेत किंवा जे किरण आहेत ते पसरत आहेत. आणि त्यामुळेच आपल्याला संपूर्ण घरामध्ये काय मिळतो मुलांनो, प्रकाश असा मिळत असतो. नंतर आहे किरण हा रेषेचा भाग आहे. हा जो पी आणि क्यू आहे तो कशाचा भाग आहे, तर हा एक रेषाचाच भाग आहे. नंतर आपल्याला दिसेल की किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. हा जो किरणाच्या सुरुवातीचा हा जो बिंदू आहे यालाच आपण काय म्हणतो, आरंभ बिंदू म्हणतो. म्हणजेच आपण मगाशीच आता घेतलेलं होतं की कुठल्याही आकृतीची सुरुवात करताना आपण काय करतो की एखादा बिंदू आपण निश्चित करतो आणि त्या बिंदूपासूनच आपण काय करायला सुरुवात करतो, पुढची आकृती काढायला सुरुवात करतो. मग ही सुद्धा आकृती आपण काय केलेली आहे की एक पॉइंट आपण दिला, एक डॉट आपण दिलेला आहे, एक बिंदू आपण दिलेला आहे आणि त्या बिंदूपासूनच आपण काय काढलं आहे, एक सरळ असा किरण काढलेला आहे. आणि ह्या बिंदूलाच आपण नाव काय दिलेलं आहे, आरंभ बिंदू. आरंभ बिंदू म्हणजे काय की आपण सुरुवात कुठपासून केलेली आहे, कुठून आपण सुरुवात केलेली आहे, तर आपण पी पासून सुरुवात केलेली आहे आणि या किरणाला आपण नाव काय देतो, पी क्यू असे या किरणाचे आपले काय आहे, नाव आहे. नंतर पुढे आहे की येथे पी हा आरंभ बिंदू क्यूच्या दिशेने किरण अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी बाण काढला आहे. बघा, हा जो किरण आपण आरंभ बिंदू याला म्हणूया की हा जो आरंभ बिंदू आहे तो आपण क्यू पर्यंत काढलाय, पण ही जी रेषा आहे ती मर्यादित नाही आहे. क्यू पासून आपण पुढे कुठपर्यंत ही रेषा वाढवू शकतो. म्हणून याला काय म्हटलं आहे मुलांनो, येथे पी हा आरंभ बिंदू आहे. हा आपल्याला दर्शवला आहे की पी हा कसा आहे, आरंभ बिंदू आहे. क्यूच्या दिशेने किरण अमर्याद आहे. क्यूच्या दिशेने काय आहे, हा जो आरंभ बिंदू आहे तो क्यूच्या दिशेने धावत आहे आणि यालाच काय म्हटलं आहे, अमर्याद असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथपर्यंतच ही रेषा सीमित नसून आपण याच्या पुढे सुद्धा काय करू शकतो, रेषा काढू शकतो. त्यानंतर हे दाखवण्यासाठी बाण काढला आहे. आपण हे जो पी आणि क्यू ही जी किरण आहे हे दाखवण्यासाठीच काय दाखवलंय की एक बाण आपण दाखवलेला आहे. त्यानंतर आहे मुलांनो, पुढे बघूया मुलांनो, येथे त्याचे वाचन आपण कसे करूया,
हा जो आपण आरंभ बिंदू काढलेला आहे पी आणि क्यू, याचं वाचन आपण कसे करणार आहोत मुलांना? तर याचे वाचन आपण असे करू, त्याचे वाचन किरण पी क्यू असे करतात व तो पी क्यू असा लिहितात. बघा याचे वाचन आपण कसे करणार आहोत मुलांना? तर याचे वाचन आपण असे करणार, पी क्यू म्हणजेच किरण पी क्यू असे आपण याचे काय करणार आहोत मुलांना? वाचन करणार आहोत. पुढे बघूयात, आपण किरण पी क्यू असे याचे वाचन केलेले आहे. आपण लिहिताना काय लिहिणार आहोत मुलांना? किरण पी क्यू चे वाचन किरण क्यू पी असे आपण करणं चुकीचे होईल. म्हणजेच आपण उलट दिशेने त्याचे वाचन करू शकत नाही. तर आपण त्याचे वाचन कसे करू शकतो? आपण याचे वाचन असे करू शकतो की किरण पी क्यू याचे वाचन आपण कसे करू शकतो मुलांना? बघूया. आपण हे इथे लिहूनही तुम्हाला मी दाखवते की याचे जे वाचन आहे ते आपण कसे करूया. याचे वाचन असे आपण करूया किंवा लिहिताना आपण त्याला कसे लिहूया मुलांना? त्याला लिहिताना आपण लिहूया की किरण पी आणि क्यू याचे जे वाचन आहे मुलांना, याचे आपण वाचन असे करू शकतो की किरण पी क्यू याचे वाचन आपल्याला असे करता येते. तसेच याचे उलट आपण वाचन करू शकत नाही. पी क्यू असे त्याचे आपण वाचन करू शकत नाही, मग ते चुकीचे ठरले जाईल. पुढे बघूया मुलांना. पुढे असं आहे की हे करून आपण बघूया, वहीवर एक बिंदू घेऊन पट्टीच्या सहाय्याने त्यातून जाणाऱ्या किती रेषा काढता येतील? बघा मुलांनो, आपण इथे काय करू शकतो? एक बिंदू असा आपण काढलेला आहे आणि पट्टीच्या आधारे आपण काय करणार आहोत? त्यामधून खूप साऱ्या अशा रेषा काढणार आहोत. म्हणजेच एका बिंदूतून आपल्याला असंख्य अशा रेषा काढता येतात. तुम्ही बघितलं असेल मुलांना की आपण इथे काय केलेलं आहे? एक बिंदू असा दिलेला आहे आणि त्या बिंदूमधून आपण काय केलेलं आहे? एवढ्या रेषा आपल्याला काढता आलेल्या आहेत. पण या रेषा तुम्ही कशाच्या सहाय्याने काढणार? तर या रेषा तुम्ही पट्टीच्या सहाय्याने आपल्याला काढता येईल. कारण जर आपण पट्टीच्या सहाय्याने या रेषा काढल्या तर या तिरछ्या अशा रेषा न होता अगदी सरळ रेषा आपल्याला काढता येऊ शकतात. बघा, हे वहीचं पान आहे. इथे आपण काय काढलेलं आहे? एक बिंदू असा काढलेला आहे आणि त्या बिंदूतून आपण ही एक लाईन काढलेली आहे, एक रेषा काढलेली आहे आणि त्या रेषेवरती आपल्याला किती रेषा काढता येतात ते आपण आपलं ठरवायचं आहे. बघा, वहीवर एक बिंदू घेऊन पट्टीच्या सहाय्याने त्यातून जाणाऱ्या किती रेषा तुम्हाला काढता येईल? सांगा बरं मुलांनो, आपल्याला किती रेषा काढता येऊ शकतात? पुढे बघा, तर एका बिंदूतून अशा असंख्य रेषा आपल्याला काढता येतात. म्हणजे तुम्ही हे नक्कीच प्रयोग करून बघा की एक बिंदू तुमच्या वहीवरती काढा आणि त्या बिंदूमधून आपल्याला किती रेषा काढता येतात ते आपण ठरवायचं आहे. तर इथे तुम्हाला दिसेल की एका बिंदूमधून आपण कितीतरी रेषा अशा काढलेल्या आहेत. पुढे बघूया मुलांना. जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात व त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. बघा, या सगळ्या रेषांना सुद्धा काय नाव दिलेलं आहे मुलांना? तर या सगळ्या रेषांना नाव दिलेलं आहे एकसंपाती रेषा. आपण एका बिंदूमधून या सगळ्या रेषा काढलेल्या आहेत म्हणून त्यांना आपण नाव काय देऊ शकतो? तर एकसंपाती रेषा असे नाव देऊ शकतो. तसेच या बिंदूला आपण काय म्हणू? तर या बिंदूला आपण म्हणू शकतो संपात बिंदू. या बिंदूचे नाव काय आहे मुलांना? तर संपात बिंदू. आणि या रेषेचे नाव काय आहे? तर एकसंपाती बिंदू. ते आपण इथे लिहिलेलं आहे. पुढे आपण बघणार आहोत की या रेषेला नाव काय दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता की या रेषांना काय दाखवलं आहे? एकसंपाती असे नाव दाखवलेले आहे. आणि हा जो बिंदू आहे त्या बिंदूला आपण नाव काय ठेवलेले आहे की या बिंदूला ए असे नाव आपण देऊन त्या बिंदूला काय म्हणतात? तर संपात बिंदू असे म्हणतात. आणि त्या एका बिंदूतून आपण ज्या काही असंख्य रेषा काढलेल्या आहेत त्या रेषांना आपण काय म्हणतो? तर त्या रेषांना आपण एक
संपाती रेषा असे म्हणतो. का एक संपाती रेषा म्हणतो? कारण आपण एकाच बिंदूमधून या सगळ्या रेषा काढलेल्या आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? एक संपाती रेषा असे म्हणतो. आणि ह्या बिंदूला आपण काय म्हणणार? या बिंदूला आपण म्हणणार संपात बिंदू. आणि त्या बिंदूला आपण नाव काय दिलेले आहे? तर त्या बिंदूला नाव आपण दिलेलं आहे ए, असं आपण त्या बिंदूला नाव दिलेलं आहे. आणि त्याला आपण काय म्हणणार? एक संपाती बिंदू असे म्हणणार. आणि ज्या एका संपाती बिंदूमधून आपण असंख्य अशा रेषा काढलेल्या आहेत, त्या असंख्य रेषांना आपण काय म्हणणार मुलांनो? तर एक संपाती रेषा आपण असे त्यांना म्हणूया. वरील आकृतीत ए हा संपात बिंदू आहे. ही जी आकृती आपल्याला दिसत आहेत मुलांनो, या आकृतीमध्ये हा जो काही बिंदू आहे, त्या बिंदूला आपण नाव काय दिलेलं आहे? तर त्या बिंदूला आपण नाव दिलेलं आहे ए. इथे आपण बघू शकतो की ह्या बिंदूला आपण नाव काय दिलेले आहे? वरील आकृती म्हणजे ही जी काही आकृती दिलेली आहे, त्या आकृतीला आपण ए हा संपात बिंदू असे नाव दिलेले आहे. पुढे बघूया मुलांनो.